राष्ट्रवादी अजित पवार गटाला अद्यापही मंत्रिपदासाठी फोन आलेला नाहीये। एनसीपीचा मंत्रिमंडळात सहभागाविषयी आता प्रश्नचिन्ह आहे। यासाठी आता दिल्लीत खलबतं सुरू आहे। सुनील तटकरेंच्या घरी अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि फडणवीसांमध्ये सध्या बैठक सुरू आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाला अद्यापही मंत्रिपदासाठी फोन आलेला नाहीये। खरं तर प्रफुल्ल पटेल यांना फोन येईल अशी शक्यता होती, मात्र अजित पवार गटाला अद्याप देखील फोन आलेला नाहीये। त्यामुळे एनसीपीच्या मंत्रिमंडळातल्या सहभागाविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। यासाठी दिल्लीत सध्या खलबतं सुरू आहेत। सुनील तटकरेंच्या घरी अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि फडणवीसांमध्ये बैठक सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, खरं तर अजित पवार गटातल्या प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती, मात्र मंत्रिपदासाठी अद्याप देखील फोन आलेला नाहीये। सध्या काय घडामोडी सुरू आहेत? बिल्कुल, दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांचं निवासस्थान आहे 2 GRG मार्ग आणि त्या ठिकाणीच हे संपूर्ण खलबतं चालू आहेत। आणि देवेंद्र फडणवीस आत्ताच दाखल झालेले आहेत। खरं तर 11:30 वाजता पंतप्रधान यांच्या निवासस्थानी सर्व नवीन मंत्र्यांना पोहोचणं गरजेचं होतं। तिथं चहापान होणार आहे, परंतु इतर सर्व खासदार की जे मंत्री होणार ते गेलेले आहेत, परंतु राष्ट्रवादीमधून कोणी गेलेलं नाही आहे, त्यांना फोन आलेला नाही आहे। आणि म्हणूनच राष्ट्रवादीमध्ये नाराजी वाढलेली आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांची बैठक चालू आहे ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। आणि त्यांच्यासोबत आता थोड्या वेळापूर्वीच आलेले आहेत देवेंद्र फडणवीस। आणि कुठेतरी ही नाराजी जी आहे NDA मधली, ती नाराजी दूर करण्याच्या दृष्टीनं ही बैठक चालू आहे। आणि आता एक खासदार राज्यसभेत आहेत, एक खासदार जे आहेत ते लोकसभेत आहेत। 4 जागापैकी एकच जागा निवडून आली होती, परंतु मंत्रिमंडळामध्ये स्थान का मिळालं नाहीये? कॅबिनेट मंत्रिपद सुद्धा देण्यात आलेलं नाहीये आणि राज्यमंत्रीपद सुद्धा देण्यात आलेलं नाहीये। या पाठीमागे नेमकं काय कारण आहे? का अंतर्गत वाद, अंतर्गत कलह हे कारण आहे की परफॉर्मन्स कमी राहिलेला आहे लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचा? हे कारण आहे। त्यामुळं नेमकं या पाठीमागे काय कारण आहे हे पाहावं लागणार आहे। परंतु भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या 15 ते 20 मिनिटापासून आतमध्ये बैठक चालू आहे। जी नाराजी आहे राष्ट्रवादीची ती दूर करता येईल का? आणि नेमकं कोणत्या कारणामुळे या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीचा समावेश नाहीये हे सुद्धा आता थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल। नक्कीच राम, त्यामुळे या बैठकीतून काय नेमका निर्णय समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद ताज्या अपडेट्ससाठी।